ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। नव्या सरकारनं नाणार रिफायनरी प्रकल्प साकारावा अशी मागणी केली जाते। रिफायनरी समर्थक समितीने ही भूमिका घेतली आहे। शेतकऱ्यांची हजारो एकरची संमतीपत्र नव्या सरकारला सादर करणार असं समितीकडून सांगितलं जातंय। विजयदुर्ग बंदराचा नाणार रिफायनरी प्रकल्प व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे। नाणार परिसरातील जवळपास 8,500 एकर जमीन मालकांची या प्रकल्पाला संमती असल्याचं कळतंय। तर सेना भाजप युतीच्या काळामध्ये नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यात आला होता। रिफायनरीच्या बाबतीतलं धोरण त्यावेळी देखील सांगितलेलं आहे की कुठेही काही लादायचं आम्हाला नाही, तिथल्या लोकांवर जबरदस्ती करायची नाही। तिथल्या लोकांना जर तो प्रोजेक्ट नको असेल, त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं तर बघू, परंतु नको असेल तर लादण्याचा काही प्रश्नच येत नाही। समितीने भूमिका घेतलेली आहे। आता पुन्हा एकदा कोकणात रिफायनरी होणार असं दिसतंय, कारण अनेक जे जमीन मालक आहेत किंवा कोकणवासी आहेत त्यांची संमती असल्याचे या ठिकाणी सांगितलं जातंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।